हेल्थ आणि ब्युटी टिप्स. नंबर 1. अद्रकचा लहान तुकडा तोंडात घेऊन चवळल्याने प्रवास करताना उलट्या, मळमळ, चक्कर येणे बंद होते. नंबर 2. गाजरचा रस आणि पालकचा रस एकत्र करून पिल्याने डोळ्यांचा अशक्तपणा दूर होतो. नंबर 3. आठवड्यातून 2 ते 3 दिवस कारल्याचा ज्यूस पिल्याने डायबिटीज कमी होते. नंबर 4. एक ग्लास पाण्यात 2 चमचे साखर, थोडेसे नमक आणि 2 ते 3 थेंब लिंबू टाकून पिल्याने लहान मुलांची डायरियाची समस्या दूर होते. नंबर 5. लिंबाचे पाने खाल्ल्याने शरीरातील इम्यून सिस्टीम मजबूत होते. नंबर 6. लसूण, काळी मिरी, ओवा आणि तुळशीचे पाने यांचा एकत्रित काढा करून पिल्याने लवकर खोकला बरा होतो. नंबर 7. काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा टाईट होतो, तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या, डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात. नंबर 8. मसूर डाळीत तांदळाचे पीठ, चंदन पावडर आणि मुलतानी माती काकडीच्या रसात मिक्स करून लावल्याने चेहऱ्यावरील पिंपलचे डाग हळूहळू कमी होतात. नंबर 9. मध आणि आवळाची पावडर मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा वयस्कर दिसणे टळते. नंबर 10. मुलतानी मातीत गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो. नंबर 11. सुकलेल्या तुळशीच्या पानांचे पावडरमध्ये 1 चमचा मध टाकून सकाळ संध्याकाळ पिल्याने मायग्रेनची समस्या दूर होते. नंबर 12. रात्री झोपण्याआधी तळपायाला खोबरे तेलाने मालिश केल्याने पायातील उष्णता कमी होऊन शांत झोप लागते. नंबर 13. रात्री दही खाण्याऐवजी ताक किंवा लस्सी पिल्याने पोटात थंडावा येतो, तसेच पचनक्रिया दुरुस्त होते. नंबर 14. जास्त प्रमाणात साखर किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरात जास्त प्रमाणात चरबी तयार होते. नंबर 15. एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ बसल्याने पाठीचे स्नायू आणि पाठीचा कणा यावर दबाव पडतो. नंबर 16. लिंबूच्या रसात 1 चमचा बेकिंग सोडा मिसळून पिल्याने पोटातील गॅस बाहेर निघतो. नंबर 17. सांधेदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तींना रोज 2 खजूर खाल्ल्याने फायदा होतो. शरीरातील कॅल्शियमची कमी पूर्ण होऊन सांधेदुखीचा आजार कमी होतो. नंबर 18. केळं आणि दूध मिक्स करून बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम होतो. नंबर 19. ओवा टाकून उकळलेल्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते. नंबर 20. लिंबाच्या फांदीचा ब्रश करून दात घासल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. नंबर 21. सेंधव मिठाचे सेवन केल्याने स्नायूंचे दुखणे किंवा हाडांचे आजार बरे होतात. नंबर 22. जास्त वेळ लघवी थांबून ठेवल्याने किडनी लघवीच्या नळीत जळजळ होऊन सूज येऊ शकते. नंबर 23. पनीर खाल्ल्याने दात आणि हाडे मजबूत होतात, तसेच कॅन्सरसारखा आजाराचा धोका कमी होतो. नंबर 24. नियमित आहारात हळदीचा वापर केल्याने डेंग्यू आजारापासून संरक्षण होते. नंबर 25. बटाट्याचा रस पिल्याने त्वचाविषयी असलेल्या समस्या दूर होतात. नंबर 26. कारल्याचा रस ताकासोबत रोज पिल्याने मूतखड्याची समस्या हळूहळू कमी होते. नंबर 27. 1 कप पाण्यात 4 ते 5 काळी मिरी किंवा तुळशीचे पाने उकळून पिल्याने गळा खराब होण्याची समस्या दूर होते. नंबर 28. रोज रात्री मनुके भिजवून ठेवलेले पाणी पिल्याने गॅस, ॲसिडिटी, थकान दूर होते. नंबर 29. कारले आणि मुळा सोबत खाणे म्हणजे श्वास तसेच हृदयासाठी घातक ठरते.